आपल्या मुंबईमध्ये नगरपालिकेचे इलेक्शन आहेत, तर एक डिबेट चाललेली की मुंबईचा महापौर मराठी असेल की अमराठी असेल. एका पत्रकारांनी पण विचारलं की मुंबईचा महापौर हा मराठी असेल की परप्रांतीय, हिंदूच असेल. मुंबईचा महापौर हा हिंदूच असेल. पण मला एक गोष्ट समजत नाही मित्रांनो, विचार काय, उत्तर काय होतं की मराठी असेल की अमराठी, असल्या भूमिकेला आम्ही कुठेच मान्यता देत नाही. हिंदूच असेल हे मात्र नक्की. मला एक सांगायचं आहे की पंतप्रधानाचा कार्य काय असतो, जेवढे पण भारतामध्ये राज्य आहेत त्या सर्व राज्यांचं नेतृत्व करणं, त्या सगळ्या लोकांना एक समान पातळीवर ठेवून त्यांचं नेतृत्व करणं, त्यांच्या समस्या सॉल्व्ह करणं. परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा कार्य काय असतो, फक्त महाराष्ट्रामधील लोकांना घेऊन चालणं, महाराष्ट्रामधील प्रत्येक तरुणांना सरकारी नोकरी असो, इतर कोणत्याही भागात उच्चस्तरीय नोकरी असो, की माझा तरुण, माझ्या महाराष्ट्रामधील नागरिक हा कसा तिकडे पोहोचेल त्या गोष्टीचा मला विचार केला पाहिजे. पण कुठेतरी प्रप्रांतीयांना आणतोय, प्रप्रांतीयांना जगवतोय, त्यांना नगरपालिका असो, इतर खूप साऱ्या गव्हर्नमेंट जागेवरती पण त्यांना घुसवतोय. अरे बोलतात की ते काबिल आहेत म्हणून जातात, तुम्ही एवढंच काबिल आहेत, मग तुमच्या राज्यात तुम्हाला सरकारी जॉब, तुम्हाला नोकऱ्या नाही भेटत का, तुम्ही काबिल आहात का? मग खरोखर मला कुठेतरी सांगायचंय की त्यांना इकडे आणून, त्यांना जगवून, त्यांना सगळ्या गोष्टी करून, त्यांना सगळं देऊन आणि नंतर आपल्या राजकारणी लाचार होतात, मला मतदान करा, मतदानसाठी लाचार होणार भाई, की मतदान त्यांचं पाहिजे म्हणून त्यांचे सण साजरे करा. महाराष्ट्राची संस्कृती साईडला, पहिला यांचा सण साजरा पाहिजे. भले गणपती आर्टिफिशियल कुंडमध्ये तुम्ही टाकणार, पण यांचा जो कोणताही सण असेल तो मस्तपैकी नगरपालिकेच्या तलावामध्ये झाला पाहिजे असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. फक्त मला एवढं सांगायचं की आपण लाचार न झालं पाहिजे, आपण विदाऊट लाचार होता कुठेतरी आपल्या महाराष्ट्रामधील प्रत्येक तरुणांना जगण्यासाठी चांगला रोजगार, चांगल्या नोकऱ्या आणि सरकारी नोकऱ्या, पण नगरपालिका असो इतर ठिकाणी तरुण का नाही दिसत महाराष्ट्राचा, प्रांतीय का दिसतात? कुठेतरी एक रूल, कायदा तरी काय असला पाहिजे ना यार. मला फक्त एवढं सांगायचं, कधीपर्यंत आपण लाचार होणार. आपण महाराष्ट्राचे कोणीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रामधील तरुणांचा विचार केला पाहिजे, मराठी माणसाचा विचार केला पाहिजे. प्रप्रांतीयांना जगवा ना भाई, ठीक आहे ना, पण पहिले आपल्या लोकांचा तरी चांगल्याने पोट भरू दे. आता तरसतायत नोकऱ्यांसाठी आपले लोक सुद्धा.